हाय, हॅलो, नमस्कार. मी मृण्मय स्वराज मामूनकर. माझ्या डेली रुटीनच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज काय स्पेशल आहे ते तुम्ही बघालच. बेसिकली आज मी थोडासा लेट ब्लॉग स्टार्ट करते, थोडासा. ओके. सो ह्या ब्लॉगमध्ये जे काही आम्ही दिवसभरात करू ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पहिल्यांदा आपण सुरुवात करूया आपल्या देवपूजेपासून. नंतर ब्रेकफास्ट स्पेशल. आज वेनसडे असल्यामुळे काहीतरी नॉनव्हेज स्पेशल असेल. ओके. सो चला तर मग बघूया. आता जस्ट देवपूजा झालेली आहे आमची आणि आम्ही आता ब्रेकफास्टची तयारी करू. माझ्या बहिणीच्या हातचं नॉनव्हेज स्पेशल अंडा घोटाला. आता आपण अंडा घोटाल्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. सिद्धी तुम्हाला त्याची रेसिपी सांग. 5 कांदे, अर्धा टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि 5 अंडी घेतली. हिंग टाकायचं. माझं आपण कांदा, सॉरी याच्यामध्ये मी मिरची पण घेतली. कांदा आणि मिरची मिक्स करते. मीठ थोडंसं टाकायचं त्यामुळे कांदा पटकन होतो. कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन होऊ दे. आता याच्यामध्ये आपण टोमॅटो ऍड करू. हा कांदा थोडासा कच्चाच ठेवू, कारण की आपल्याला परत ते अंड टाकल्यावरती हे करायचं. त्याच्यामध्ये हळद ऍड करायची. गरम मसाला आहे.
थोडंसं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं स्मॅश करू. थोडंसं पाणी टाकायचं. त्याच्यामध्ये आपण लाल मसाला ऍड करू. तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता. चीजसाठी ग्रेट करायचं. त्याच्यामध्ये आपण दोन बॉईल अंडी आपण ग्रेट करून घेणार आहोत. तरी असं मिक्स करून घ्यायचं. मम्मीने काय घातलं रिॲक्शन प्लीज प्लीज. तुम्हीच नाही दिसले जाता व्हिडिओ मध्ये. हा आपण वाफवून घ्यायचं. वाव, किती टेम्पटिंग दिसतंय. बरं म्हणजे ते प्लेटिंग करू तेव्हा आता गार्निशिंग साठी थोडीशी कोथिंबीर. आता आपण ब्रेकफास्ट करायला बसलोय. तर सगळ्यांना विचारूया कसं झालं अंडा घोटाला. स्वराज खूप मस्त, एक नंबर. मम्मी हाय. आज आम्ही आत्याच्या घरी आलोय. आमचा प्लॅन होता मॉलमध्ये जायचा, पण अचानक तो प्लॅन कॅन्सल झाला. सो आम्ही विचार केला, मानसीने आम्हाला लगेच बोलवलं तिच्या घरी. तर आम्ही सगळे इथे आलोय. स्वराज पण आहे. स्वराज पण आलाय. मी झोपून उठले आणि ऍक्च्युली आम्ही इकडे येऊन मी झोपून नाही उठले. मी अशी झोपलेली, फक्त झोपली नव्हती मी पण. आणि आम्ही कळलं? आणि आता आम्ही झोपली होती पण पास्ता झोपली करणार आहोत. आम्ही म्हणजे स्वराजच्या हातचा स्पेशल पास्ता आहे.
आम्ही तिघी फक्त तो लवकर खाणार. दाखवला तर लवकर भेटेल. 1 तास झाला पास्ता येतोय. प्रिपरेशन करावं हा ना, 4 पासून कांदे कापते, शिमला मिरची कापते. इन्ग्रेडियंटचं प्रिपरेशन करावं लागतं ना गाईज. येस, तर आता जाऊया. स्वरा इथे सगळं प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे. तू सिरियस नको बोलू. ओके, तर आता स्वरा सांगेल काय काय केलंय. तूच सांग. मी सांगू? तुझ्या जावं सांग रे. तुझ्या जावं सांग. हा काय, तर इथे पहिला पास्ता बॉईल करून घेतलाय. बॉईल करताना त्याने थोडंसं ऑइल टाकलंय त्याच्यात आणि मीठ टाकलंय. ब्रोकोली आणि काय हे कॉर्न्स, हां बेबी कॉर्न्स नाही, ते फक्त कॉर्न्स आहेत. हां कॉर्न्स, हे पण त्याने बॉईल करून घेतलंय. आणि ह्या सगळ्या भाज्या त्याने कट करून घेतल्यात. ही येलो कलरची शिमला मिरची, ही रेड कलरची शिमला मिरची, ही ग्रीन कलरची शिमला मिरची, टोमॅटो, थोडीशी ग्रीन चिली आणि हे आहे ऑनियन. ठीक आहे, ठीक आहे ना, आणि ते इकडे आहे हे मी दाखवणार. सीझनिंग्स घेतले. सिझलिंग घेतलेत, पण ह्याची आम्ही ऍडव्हर्टाईज नाही करणार आहे, कारण की ह्यांनी काय आम्हाला स्पॉन्सर काही दिले नाही. सो हे आहे ऑरिगेनो आणि हे आहे चिली फ्लेक्स. आणि आणि इकडे हे पास्ता सॉस आहे, जे आम्ही नाव नाही दाखवणार आहे. सॉरी गाईज. आणि हे काय आहे? पास्ता सॉस. हे पण पास्ता सॉस आहे. सारखं येते आणि दिस इज मेयोनीज, व्हेज मेयोनीज. ठीक आहे, तर इथे कढई तापत ठेवली आहे याने. आणि हे चीज आहे. चीज आता हे माहिती तुम्हाला कोणतं असेल. यस, त्याने इथे ऑइल टाकलेलं आहे. गाईज यांची इकडे मस्ती चालू झाली आहे. हिला खूप गुदगुल्या होतात, आपण पण करूया. सरच कसं हा गाईज, ह्याला बघा ना, अरे पास्ता डोक्यावर अरे पास्ता होऊ दे. तेल टाकलंय. त्यामध्ये ग्रीन चिली, हो, मिरची कशी करते, तडतड 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 तड. तेव्हा टाकून दे ना एकत्रच. तुझ्या नावानं काढला. आता कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे, राईट. थोडासा टॉस करायचा. थोडासा टॉस करून घ्यायचा आहे. आणि काका आमचे आलेले आहेत. हाय काका, एकदम मस्त. काका चहा की पास्ता? फक्त थोडं पाणी. थोडं पाणी. ए काकाला पाणी द्या. आणि हा आमचा मानसीचा टम्बलर. गरम हवंय ना आता. थोडस आता ते गोल्डन ब्राऊन होऊ दे. काहीच तुम्हाला एक दाखवते मी. आम्हाला इथे घरी बोलवलंय. स्वतः झोपली आहे बघा. आणि स्वतः बघा काय. दादा हा व्हिडिओ. आता कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. शिमला सो विल मिरची. ऍड ऑल द व्हेजीस. इंग्रेडिएंट्स. कोण बोलतो इंग्रेडिएंट्स? आता सगळ्या कलरच्या शिमला मिरची. कसं नाही वेगळं दिसतं ना काहीतरी, कलरफुल फुल देत रंगीला रंगीला. गाईज दाखवायचं राहिलं, हे बघा ना, याला ठप करून हेडशॉट लागलेला आहे संदूकचा आमच्या. डोक्यावर काढली. आता टोमॅटोज. आता थोड्या भाज्या सॉते करून घेतो आम्ही फटाफट, कारण की खूप भूक लागली आहे. आम्ही लंच नाही केला ना आज, खूप जास्त उपाशी आहोत. भाज्या आता बऱ्यापैकी सॉते झालेल्या आहेत. बटर ऍड करू. काय? बटर ऍड करू आपण. ओके, बटर आमचा घरी बनवलेला बटर आहे. मक्खन.
मक्खन बोलतो. हो, आपल्याला चहा पण बनवायचा आहे. आता आपण त्यात काय? चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो. हा, चहा पण करूया आपण. चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो. हा काका. बनवेपर्यंत झोपली. नाही, खूप भूक लागली आहे. भुकेने झोपलेत बिचारे. हा ना, भुकेने झोपलेत. आता काय ऍड करायचं त्याच्यात? पास्ता सॉस आहे. पास्ता सॉस. पिझ्झा पास्ता सॉस. रेड सॉस. पिझ्झा पास्ता रेड सॉस. नॉर्मल पिझ्झा सॉस. आणि हा पिझ्झा सॉस. नॉर्मल पिझ्झा टॉपिंग. प्रॉपरली ते मिक्स करून घ्यायचं. काय? मेयोनीज. तुमचा जेवढा पास्ता आहे तशा कन्सिस्टन्सीने टाका. इकडे आपण दूध पण तापत ठेवले चहासाठी. फटाफट भाई, फटाफट. स्टॉकचं जे पाणी घेतलेलं स्टॉकचं ते पास्ताच्यात हा 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 उकळलेलं ना, ते बॉईल स्टॉक आहे केलेलं. राहिलेलं. हा, त्याचं थोडंसं पाणी साईडला काढून ठेवलं. ग्रेव्ही थोडी होती. वाव, कलर बघा. बेसिकली हा रेड आणि व्हाईट सॉस पास्ता मिक्स आहे. तर असं प्रॉपरली आपण मिक्स करून घेतलंय. सॉस रेडी आहे. सॉस, पास्त्याचा सॉस आपला रेडी झालाय. तर आपण त्याच्यात पेनी पास्ता ऍड करायचा आहे. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. वाव, किती मस्त टेक्स्चर आलंय ना, क्रीमी एकदम. क्रेडिट गोज टू ही. प्रॉपरली मिक्स होईल आता. ब्रोकोली आणि कॉर्न. ऑलरेडी बॉईल केलेलं ते वरून टाकायचं. येस. सो बेसिकली आपला पास्ता रेडी आहे. आता आपण चहा करून घेऊ. प्रॉपरली रेडी आहे. आता फक्त आपण ह्याच्यात चीज ॲड करूया, चीजी टेक्स्चरसाठी. क्यूबपेक्षा आम्ही स्लाइस प्रेफर करू. काय बोलला? क्यूबपेक्षा आपण स्लाइस प्रेफर करू.
ओके, फटाफट भूक लागली आता. ते मेल्ट झालं मिक्स की आपण खायला घेऊ. आपली चहा पण होते इकडे एका साईडला. झालं की आपण लगेच खायला बसू. तर असा दिसतोय पास्ता, खूप टेम्पटिंग दिसतोय. विचारूया आता सगळ्यांना. सिद्धी कसा झालाय? मस्त. काका कसं झालंय? मानसीताई खूप मस्त. हा, स्वतःची तारीफ स्वतःच. मी पण खाऊन सांगते तुम्हाला कसा झालाय. खूप मस्त झालाय. आम्ही आत्याकडून निघालो. पुढे काय मी काही जास्त शूट करू शकली नाही. पण आता आम्ही आता घरी पोचतो, मस्त फ्रेशन अप होऊ आणि उद्या भेटू. बाय, टेक केअर, गुड नाईट.